धम्मपद लोकवग्गो दहेर भिक्षूंची कथा दहेर भिक्षूची कथा मिथ्या दृष्टीचा त्याग करा। हीनं धम्म न सेवेयं पमादेनं न सवस्ये हीनं धम्म न सेवेयं पमादेनं न सवसे मिच्छादिष्ठ ठी न सेवेयु न सिया लोकं धनो। असा आहे अर्थ। वाईट मार्गाचे वाईट प्रवृत्तीचे आचरण करू नये, प्रमादात राहू नये, जे अयोग्य आहे त्याचा अंगीकार करू नये, या जगात येण्या जाण्याच्या चक्रातून भवसागर मुक्त व्हावे, येण्या जाण्याच्या चक्रातून मुक्त व्हावे। गाथा कथा अशी आहे। एके दिवशी दहेर नावाचा तरुण भिक्षू एका स्थविर भिक्षू बरोबर महाउपासिका विशाखाच्या घरी गेला। स्थविर भिक्षूने तिच्या घरी यागू तांदळाची पेज प्राशन करून त्याला विशेष कार्य असल्याने निघून गेले। स्थविर भिक्षूने तिच्या घरी यागू तांदळाची पेज प्राशन करून त्यांना विशेष कार्य असल्याने निघून गेले। स्थविर गेल्यावर युवक भिक्षू विशाखेच्या घरी एकटाच थांबला। विशाखेच्या नातीने दहेर भिक्षूला पिण्यासाठी पाणी आणत असताना तिने तिचा चेहरा पाण्यात पाहिला आणि ती हसली। तिला हसताना पाहून दहेर भिक्षूसुद्धा हसला। आपल्याकडे पाहून भिक्षू हसला हे पाहून तिला राग आला आणि रागानेच म्हणाली, अरे शिरमुंड्या, मला पाहून तू का हसतोस? त्यावर दहेर तिला प्रत्युत्तरात रागाने म्हणाला, तू शिरमुंडी आहेस आणि तुझी आई वडीलसुद्धा शिरमुंडी आहेत। हे ऐकल्यावर ती रडत रडत तिच्या आजी विशाखाकडे गेली आणि तिला घडलेली सर्व हकीकत सांगितली। विशाखा भिक्षूंकडे आली आणि शांतपणे म्हणाली, आपण माझ्या नातीवर नाराज होऊ नका। तुम्हाला असे रागाने बोलणे सोबत नाही। आपल्या डोक्याचे मुंडन झाले आहे, जुन्या फाटक्या कपड्यापासून बनविलेले चिवर घातले आहे आणि भिक्षापात्र घेऊन भिक्षा ग्रहण करीत आहात। त्यामुळे माझ्या नातीने जे काही म्हटले ते खरे आहे। त्यावर भिक्षू म्हणाले, तू म्हणतेस ते बरोबर आहे, परंतु मला शिरमुंड्या म्हणणे हे उचित आहे काय? त्यावर काय बोलावे हे विशाखेला सुचेनासे झाले। तेवढ्यात ज्येष्ठ भिक्षू आले आणि त्यांनी विशाखेकडून सर्व स्थिती समजावून घेतली, परंतु विशाखा आणि स्थविर भिक्षू हे दोघेही तिच्या नातीला समजावून सांगण्यास अयशस्वी झाले। थोड्या वेळानंतर तथागत तेथे आले असता त्यांना सर्व घडलेल्या प्रसंगाचे कथन केले। भगवंताच्या लक्षात आले की दहेर भिक्षू शोतापत्ती होण्याच्या मार्गात आहेत, म्हणून त्याच्या बाजूने बोलताना तथागत विशाखाला म्हणाले, विशाखा, तुझ्या नातीने माझ्या पुत्राला शिरमुंड्या म्हणण्याचा तिला काय अधिकार आहे? त्याने डोक्यावरील केस कापून मुंडन केले, ते संघामध्ये सामील होण्यासाठी। हे खरे नाही काय? हे ऐकून दहेर भिक्षू तथागतांना वंदन करून म्हणाला, भगवान, आपण माझ्या मनातील भाव समजून घेतला आहे। विशाखा व स्थविर भिक्षूसुद्धा मला समजू शकले नाही। दहेर भिक्षू शोतापती फळ प्राप्त झाल्याचे पाहून तथागत म्हणाले, ज्ञानेंद्रियाच्या तृप्तीसाठी हसणे योग्य नाही। प्रमादात राहू नये, सतत जागरूक राहावे। मिथ्या दृष्टी वाढल्याने भवचक्राची वाढ होते आणि मिथ्या दृष्टीचा त्याग केल्यास
जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्तता होते हे भिक्षूला समजावून सांगताना तथागतांनी वरील गाथा उच्चारली. तात्पर्य: व्यक्तीने मिथ्या दृष्टिकोनाचा म्हणजेच चुकीच्या दृष्टिकोन सोडून द्यावा, सम्यक दृष्टीचा अंगीकार करावा आणि सतत जागृत राहूनच मार्गक्रमण करावे, असं इथे म्हटलं गेलेलं आहे. म्हणजे इथून हे बोध घेण्यासारखं आहे का आता एखाद्याच्या समोर हसण्याच्या अगोदर विचार करावा लागते. बोध म्हणजे बा हसलो त्याला राखता येणार नाही, हाही वांदाचा आहे का नाही. कोणी कोणी मग ॲडजस्टमेंट करून घेते, चला बा नॉर्मल गोष्ट आहे. एखाद्याला राग येते ना, आहे का नाही. मला पाहूनच हसला म्हणते, आहे का नाही. आपात मला पाहूनच हसला म्हणते, मला पाहूनच थुकला म्हणते, आहे का नाही. मग याच्या ही मोठं आपत आली कामा. म्हणजे इथूनच तसं खास समजणार कुठे, अरे बापा हे आहे काय, इथं थुकाव नाही नंतर थुकू, आहे का नाही. नाही तर मग दुसरीकडे थुकू बा एकांतामध्ये, तर हे बरोबर आहे. ते अरे बापा इथं हसावं नाही तर वाईट वाटत. तर हे अलग अलग प्रकारचे लोक समाजामध्ये असतात. एवढं हे बारीक बारीक गोष्टी म्हणजे किती बारीक पाहा लागते. जर नाही पाहिलं तर मग मोठा त्रास होते. म्हणून का नाही ह्या बारीक बारीक गोष्टीवर लक्ष देणं फार आवश्यक आहे. इथेच थांबतो. साधू साधू साधू.